आणि आता मुंबईतील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। एसआरए मुद्द्यावरून पुन्हा ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे। आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयात सीईओंची भेट घेतली। वरळीच्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरमधील एसआरए प्रकल्पाच्या मुद्द्यावरून त्यांनी ही भेट घेतली। 2 दिवसांपूर्वीच याच मुद्द्यावर मनसेने आंदोलन केलं होतं। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देण्यात आली। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दरम्यान याच संदर्भात बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईत महानंदच्या माध्यमातून आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार आहे। ग्राहकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाला राज्य सरकार, महानंद आणि एनडीडीबी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे लवकरच आरे दूध मुंबईच्या बाजारात उपलब्ध होईल। मद्यपान करून वाहन चालवताना थेट गुन्हाच दाखल होणार, याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आलेत। गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात युनिव्हर्सल पदपथ धोरणाची घोषणा केली। मात्र प्रत्यक्षात मुंबईतील असे अनेक वर्दळीचे भाग आहेत ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच नाही। कुर्ला अंधेरी मार्गावरील एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप या मार्गावर पदपथच नाही, त्यामुळे जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय।